काय विषय? कधी टाळ वाजवायची नाही, कधी कधी कबीर कधी गाडायची. कारण काय त्याला नाही का आपण जेवण करतो पण पापड लोणचं पुढे तोंडी लावावं लागतं ना, लावावं लागतं. त्याच्याशिवाय जेवणाला टेस्ट येत नाही. तर ते विषय चालला होता. आपले कबीर नाही का आपले बाबा होते. कारण काय बाबा काय म्हणायचे, या नासक्या देहाला तुम्ही गुरु म्हणू नका. या नासक्या देहा नाचून कबीरांचा दोहा असा आहे की गुरु किया है देह का, गुरु किया है देह का, सदगुरु नहीं चिना और भव सागर के जाल में फिर होता खाया. काय म्हणजे जन्म मृत्यूच्या तसं ह्या नासक्या देहाला गुरु बाबा अव्यक्त होते, व्यक्त झाले, परंतु अव्यक्तामध्ये म्हणजे बाबा गेले का कुठं कुठे, बाबा गेले नाही, बाबा आले नाही, बाबा आहेत. हांडे महाराजांना ते एक नियमित आहे. ह्याच्या अगोदर ह्या मंडपाच्या अगोदर पोकळी होती की नाही, आणि मंडप बांधला तरी पोकळी आहे, आणि मंडप जरी तुटला तसं तुमचं स्वरूप आहे. पै आठावी घट बुडाला तो आत बाहेर उदके भरला, दैव योगे जरी फुटला तरी उदक काय फुटे. म्हणून या परी माते अंतकाळी जाणत असे, आणि जे मोकलती देहांते ते मीच होती. आणि एखादा मटका जर आपले हे बी मटके देत, आपले मटका जर वाद गेला आणि खडकाला लागला, मटका फुटतो पण पाणी फुटत नाही. तसं चैतन्य येत नाही, चैतन्य जात नाही, परंतु 84 लक्ष युनी कुणाला फिरावं लागतात. कारण काय आपल्याला 84 लक्ष युनी, कारण एक युनी मातेच्या उदर कोहरी, पथोनी या विष्ठेच्या तातडी, आणि ओकडून या नवमासवरी जन्म जन्मिनी मरती. किती वेळा जन्म, त्यासाठी नाही का आपल्याला जर ह्या जन्म आणि मृत्यूचं मला कबीरांचा आदर झाले ते सांगायचंय. मला बघायचं होतं तुमच्याकडे किती लक्ष माझे. कबीरांना सांगितलं मरी जाऊ मागू नये आपले तन के का, आणि परमात्मे कारण मुहे ना अभिलाष. तरी भगवंत म्हणले मागा लोक काहीतरी. तर कबीरांनी मागितलं, काय मागितलं, मला जर मागितलं असतं तर म्हणलं मला 2 बंगले दे. बंगले दो, अजून काय 4 व्हीलर दे, त्यात आम्ही सुख म्हणून. पण संतांनी कधी मागितलं नाही, कोणतंच मागितलं नाही. कबीर म्हणले भगवंताला तुम्ही देणार का? हा म्हणले देणार. काय आता कबीर म्हणले उद्या माग, नाही म्हणले मी काय एवढा पुरत. तर कबीरांनी मागितलं काय, कबीरा मांगे न मांगना, कबीरा मांगे न मांगना मुझे दीजिए दोई, एक संत समागम हरी कथा जो हृदय निशिदिन होई. अरे आपले हे जे संतांचा संघ आणि हरीची कथा, दुसरं तिसरं काय नको मला. पण काय झाले, कबीरा लहरी समेंदर की मोती बिखरे आय, बगुला पारक नाही जानी, आणि हंसा चुनी खाय. अरे कबीराने आपल्या राजहंसे सगळे बसलेले होते, परंतु एकदा काय झालं, सरोवरावरून एक राजहंसाचा थवा सरोवरावर उतरला. त्यावेळेस त्यांना बगळे दिसले. कुणाला? कबीरा लहरी समिंदर की मोती बिखरे आय, बगुला पारक नाही जानी, आणि हंसा चिनी खाय. मग ते म्हणले उतरल्यानंतर म्हणले हे आपले भाऊबंदच आहेत, हे आपल्यासाठी पांढरे येतं, सगळे काय उडतात वगैरे, पण आपण ह्यांना ज्ञानाच्या गोष्टी सांगू. ते म्हणले तुम्ही काय करता इथं? म्हणले आमचं उदरनिर्वाहाचं साधन मच्छी वगैरे किडे वगैरे आम्ही हे खातो, आणि तो आमचा उदरनिर्वाह करतो आम्ही याचं. पण म्हणले तुम्ही आमच्यासारखे फक्त आकाराने लहान आहे आणि मी आम्ही थोडे मोठे, तर तुम्ही स्वर्गामध्ये चला. ती म्हणले स्वर्गामध्ये काय? स्वर्गामध्ये काय? कल्पतरूचे झाड आहे, बाकी पक्वान्नाचं जेवण आहे. तर इथे तर त्यातला एक बघा काय म्हणला, तिकडे किडा मुंगे आहेत का म्हणलं खाता. विषयाचा परिपाडू गोड परमार्थे लागे कडू, आणि विषय तो गोडू या जीवाशी झाला. खरंच आपल्याला नाही का बाबांनी फार मोठं असं धन दिलेलं आहे, आणि त्या धनाच्या बाबा मी तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. तुमच्या अगोदर दादा असते ना तुमच्या, तर ते त्यांना मी म्हणून जातो 5 मिनिटं आणि माझे 10 मिनिटं असे निघून जातात. पण आमच्या गुरुवर या खरंच
आमच्या गवटे ताई आहेत. मला ती मुक्ताबाई जानाबाईची आठवण झाली. आणि माझी सुद्धा नाही का तिकडं छोटी बहीण आलेली. सगळ्यांच्या चरणावर ही सेवा परिधान करतो, अर्पण करतो आणि सेवेला इथं पूर्ण विराम देतो. पुंडलिकावर हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम यानंतर शेवटचं प्रवचन